श्रोतो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री शिवमहापुराण भाग 16. मागील भागामध्ये आपण रुद्रसंहितेतील द्वितीय खंडातील अंतिम अध्यायांचे श्रवण केले. आज या भागामध्ये रुद्रसंहितेतील तृतीय खंडातील अध्याय 1 ते 5 या दरम्यानचा सर्व कथाभाग आपण श्रवण करूयात. नारदजींनी पुढे ब्रह्मदेवांना विचारले. ते म्हणाले, हे परमपिता, पित्या दक्षाच्या यज्ञामध्ये आपल्या देहाचा त्याग करून जगदंबा देवी सतीने हिमालयाची कन्या म्हणून जन्म कसा घेतला? महादेवांना तिने पती म्हणून परत कसे मिळवले? हे प्रभू, माझ्या या प्रश्नांची उत्तरे देऊन माझी उत्सुकता पूर्ण करा. तेव्हा ब्रह्माजींनी नारदांना या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले, हे नारद, उत्तरेकडे हिमवान नावाचा एक मोठा पर्वत आहे. हा पर्वत आश्चर्यकारक असून समृद्ध आहे आणि 2 रूपामध्ये प्रसिद्ध आहे. पहिला स्थावर आणि दुसरा जंगम. या पर्वतावर रत्नांची खाण आहे. या पर्वताचा पूर्व आणि पश्चिम भाग समुद्राला जोडलेला आहे. हिमवान पर्वतावर अनेक प्रकारचे प्राणी निर्भयपणे राहतात. बर्फाचे प्रचंड साठे पर्वताचे सौंदर्य वाढवतात. हिमवान पर्वत पवित्र आहे. या ठिकाणी अनेक ज्ञानी आणि ऋषीमुनींनी तपश्चर्या केलेली आहे. हा पर्वत भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे, कारण त्यावर निसर्गाचे सर्व रंग पाहायला मिळतात. एकेकाळी गिरीवर हिमवानाने आपल्या कुलाची परंपरा पुढे नेण्यासाठी आणि पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी विवाह करण्याचा विचार केला. जेव्हा हिमवानाने विवाह करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तो देवांकडे गेला आणि मोठ्या संकोचाने त्यानं आपला विवाह करण्याची इच्छा सांगितली. तेव्हा देव प्रसन्न झाले आणि त्यांच्या पितरांकडे गेले आणि त्यांना नमस्कार करून बाजूला उभे राहिले. तेव्हा पितरांनी देवाच्या आगमनाचे कारण विचारले. यावर सर्व देवता म्हणाले, हे पितर, तुमची मोठी मुलगी मैना मंगल स्वरूपिणी आहे. तुम्ही मैनेचा विवाह गिरिराज हिमवानाशी करा. या विवाहाचा सर्वांनाच फायदा होईल, सर्वांना आशीर्वाद मिळेल आणि त्याचवेळी आपल्या कुळामध्ये जन्मलेल्या मुलींपैकी किमान एक तरी शापमुक्त होईल. मग पितरांनी थोडा विचार करून या विवाहाला होकार दिला. पितरांनी एक मोठा उत्सव केला आणि हिमवानाचा विवाह त्यांची मुलगी मैनेसोबत केला. विवाह सोहळ्यासाठी श्रीहरी विष्णूंसह सर्व देवदेवता उपस्थित होते. विवाहानंतर सर्व देव आनंदाने आपापल्या लोकी परत गेले. हिमवानही मैनासोबत आपल्या संसाराला सुरुवात केली. नारदजी पुढे म्हणाले, हे परमपिता, आता मला मैनाच्या उत्पत्तीबद्दल सांगा. तसेच तिला दिलेल्या शापाबद्दल सांगून माझी शंका दूर करा. नारदजींचे हे प्रश्न ऐकून ब्रह्माजी हसले आणि म्हणाले, हे नारद, माझा पुत्र दक्ष याला 60,000 मुली होत्या, ज्यांचा विवाह कश्यपादी महर्षींशी झाला. त्यापैकी स्वधा नावाच्या कन्येचा विवाह तिच्या पितरांशी झाला. त्यांना 3 मुली होत्या. ते खूप भाग्यवान आणि व्यक्तिशः धर्माची मूर्तिमंत होती. पहिल्या कन्येचे नाव मैना, दुसरीचे धन्या आणि तिसरीचे नाव कलावती. या 3ही कन्या पितरांच्या मानसिक कन्या होत्या, म्हणजेच त्यांच्या त्या मनातून प्रगटल्या होत्या. या तिघींचा जन्म मातेच्या गर्भातून झालेला नव्हता. सर्व जग या तिघींची पूजा करतात. त्यांच्या नामाचे स्मरण करून जप केल्याने मनुष्याला इच्छित सर्व फळे मिळतात. म्हणूनच यांना लोकमाता या नावानेही ओळखले जाते. एकदा मैना, धन्या आणि कलावती या 3ही बहिणी भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी श्वेतद्वीपावर गेल्या. तेथे बरेच लोक जमलेले होते. माझा मुलगा सनकादिकही त्या ठिकाणी आला. सर्वांनी भगवान विष्णूंची खूप स्तुती केली. सनकादिक यांना पाहून सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिले, पण या 3ही बहिणी त्यांच्या स्वागतासाठी उभ्या राहिल्या नाहीत. ते भगवान शिवांच्या मायेने मोहित झाले होत्या. तेव्हा या बहिणींच्या वाईट वागणुकीचा त्यांना राग आला आणि मग त्यांना शाप मिळाला. सनकादिक म्हणाले की तुम्ही 3ही बहिणींनी अभिमानाने मला नमस्कार केला नाही, म्हणून तुम्ही नेहमी स्वर्गापासून दूर राहाल आणि मनुष्य म्हणून पृथ्वीवर राहाल. तुम्ही 3ही पुरुषांच्या पत्नी व्हाल. 3ही साध्वी बहिणी चकित झाल्या आणि त्यांनी ऋषींचे शब्द ऐकले. मग आपली चूक मान्य करून त्या तिघेही सनकादिक मुनींच्या चरणी मस्तक टेकून त्यांची अनेक प्रकारे स्तुती करू लागल्या. त्यांनी अनेक प्रकारे त्यांची क्षमा मागितली. 3ही मुली मुनिवरांना प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना करू लागल्या. त्या म्हणाल्या, आम्ही मूर्ख आहोत. आम्ही तुमच्या पुढे नतमस्तक झालो नाही. आता कृपया आमच्यावरती दया करा आणि आम्हाला परत स्वर्ग मिळवण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा. तेव्हा सनकादिक मुनी म्हणाले,
हे आमच्या पितरांच्या कन्या, हिमालय पर्वत हा बर्फांचा आधार आहे. तुमच्यातील सर्वात मोठी मैना हिमालयाची पत्नी असेल आणि तिच्या कन्येचे नाव पार्वती असेल. दुसरी कन्या धन्या ही राजा जनकाची पत्नी असेल आणि तिच्या पोटी महालक्ष्मीची मूर्ती देवी सीता जन्म घेईल. तसेच तिसरी कन्या कलावती हिचा राजा वृषभानू याच्याशी विवाह होईल आणि ती राधेची माता होण्याचा तिला गर्व अभिमान मिळेल. त्यानंतर मैना आणि हिमालयींना त्यांची कन्या पार्वतीच्या वरदानाने कैलासाचे स्थान मिळेल. धन्या आणि तिचा पती राजा शिरध्वज जनक हे देवी सीतेच्या सगुण रूपामुळे वैकुंठधाम प्राप्त करतील. वृषभानू आणि कलावती आपली कन्या राधेसोबत गोलोकाला जातील. जे चांगले कर्म करतात त्यांना आनंद नक्कीच मिळतो, म्हणून नेहमी सत्याच्या मार्गावर चालले पाहिजे. तुम्ही पितरांच्या कन्या आहात म्हणून स्वर्ग भोगण्यासाठी पात्र आहात, पण माझा शाप नक्कीच फलदायी होईल. पण जेव्हा तुम्ही माझी क्षमा मागितली, पृथ्वीवर अवतार घेतल्यावर तुम्ही सामान्य माणसांसारखेच राहाल. पण विवाहानंतर जेव्हा तुम्हाला पुत्र कन्या होतील तेव्हा तुमच्या कन्येला योग्य वर मिळेल आणि त्यांचे विवाह होईल. म्हणजे तुम्ही तुमच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडाल. तेव्हा तुम्ही तुमच्या मूळ रूपामध्ये याल. मैनाची कन्या पार्वती कठोर तपश्चर्येने शिवांचा प्राणवल्लभ बनेल. धन्याची कन्या सीतेला दशरथ नंदन श्रीरामचंद्र पती म्हणून प्राप्त होतील. कलावतीची कन्या राधा ही श्रीकृष्णांची स्नेहात बांधली जाईल आणि त्यांची प्रेयसी बनेल. असे बोलून सनकादिक मुनी तेथून अदृश्य झाले. त्यानंतर पितरांच्या तीनही कन्या शापमुक्त होऊन आपापल्या निवासस्थानी गेल्या. नारदजी पुढे म्हणाले, हे ब्रह्माजी, तुमच्या मुखातून मैनाच्या मागील जन्माची कथा आपण सांगितली, जी आश्चर्यकारक आणि अलौकिक होती. प्रभू, आता मला तुम्ही सांगा की पार्वती जी मैनापासून जन्माला आली ती कशी जन्माला आली आणि त्यांना त्रिलोकीनाथ भगवान शिव कसे पती म्हणून मिळाले. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद, मैना आणि हिमवानाच्या विवाहावर खूप जल्लोष झाला. विवाहानंतर दोघेही आपापल्या घरी पोहोचले. त्यानंतर हिमालय आणि मैना त्या घरामध्ये आनंदाने राहू लागले. मग श्रीहरी इतर देवांना घेऊन हिमालयाकडे गेले. सर्व देव आपल्या राजदरबारात आलेले पाहून हिमालयाला खूप आनंद झाला. त्याने सर्व देवांना नमस्कार केला, त्यांची स्तुती केली. हे नारद, हिमालय हात जोडून त्यांच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, देवा, तुम्हा सर्वांना एकत्र घरी आल्याचे पाहून मला खूप आनंद होत आहे. खरे सांगायचे तर आज माझे जीवन यशस्वी झाले, सार्थक झाले. आज मी धन्य झालो. तुमच्या सर्वांच्या दर्शनाने माझे राज्य आणि माझे संपूर्ण कुळच धन्य झाले. आज माझी तपश्चर्या, ज्ञान आणि माझे सर्व कार्य सफल झाले. प्रभू, मी स्वतःला आपला सेवक मानतो. मला आज्ञा करा की मी आपली काय सेवा करू. गिरिराज हिमालयाचे हे शब्द ऐकून देवता आनंदले आणि ते म्हणाले, हे गिरिराज, देवी जगदंबा उमा प्रजापती दक्षाच्या ठिकाणी त्यांची कन्या सतीच्या रूपामध्ये प्रकट झाली. कठोर तप करून तिने भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त केले. पण पिता दक्षाच्या यज्ञामध्ये पतीचा अपमान तिला सहन झाला नाही आणि तिने योगाच्या अग्नीमध्ये आपले शरीर भस्म केले. ही संपूर्ण कथा तुम्हालाही माहीत आहे. आता देवी जगदंबेला पुन्हा पृथ्वीवर अवतार घ्यायचा आहे आणि भगवान शिवांचे अर्धांगिनी बनायचे आहे. हे हिमालय, देवी सतीने तुमच्या घरी पुन्हा अवतार घ्यावा अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. श्री विष्णूंचे हे शब्द ऐकून हिमालय अतिशय प्रसन्न झाला आणि आदराने म्हणाला, हे देवा, हे माझे घर आणि अंगण शुद्ध करण्यासाठी देवी माझ्या कन्येच्या रूपामध्ये प्रकट होईल, ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. त्यानंतर हिमालय आपली पत्नी आणि देवतांसह देवी जगदंबेच्या आश्रयाला गेला. त्याने देवीचे स्मरण केले आणि भक्तिभावाने तिची स्तुती केली. तो म्हणाला, हे जगदंबे, शिवलोकामध्ये निवास करणारी देवी, हे दुर्गा, हे महेश्वरी, आम्ही सर्व तुम्हाला भक्तिभावाने नमस्कार करतो. तूच परम परोपकारी आहेस. तू शुद्ध आणि शांत आदिशक्ती आहेस. तू सूर्याचा तेजस्वी किरण आहेस. तूच तुझ्या तेजाने हे जग प्रकाशित करतेस. हे जगदंबा देवी, या संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आणि पालन पोषणासाठी आमची प्रार्थना स्वीकारून तू आमच्यावर प्रसन्न व्हावीस. अशा प्रकारे जगज्जननी सती साध्वी देवी जगदंबा उमा यांची पुष्कळ वेळा स्तुती केल्यानंतर सर्व देव हात जोडून तिच्या दर्शनासाठी उभे राहिले. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद,
देवांच्या स्तुतीने प्रसन्न होऊन दुःखांचा नाश करणारी जगदंबा देवी त्यांच्या समोर प्रकट झाली. ती तिच्या दिव्य रत्नजडित रथावरती विराजमान होती. तिचा चेहरा लाखो सूर्यांच्या तेजासारखा चमकत होता. तिचे स्वरूप अतुलनीय होते. तिचे ते अद्भुत रूप पाहून सर्व देवता प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे महादेवी, हे जगदंबा, आम्ही तुमचे दास आहोत. आम्ही मोठ्या आशेने तुमच्या आश्रयाला आलो आहोत. कृपया आमच्या येण्याचा उद्देश समजून घ्या आणि आमची इच्छा पूर्ण करा. हे देवी, प्रथम तू प्रजापती दक्षाची कन्या म्हणून प्रकट झाली आणि रुद्रदेवांची पत्नी बनली आणि ब्रह्माजी आणि इतर देवतांचे दुःख दूर केले. पित्याच्या यज्ञामध्ये पतीचा अपमान झालेला पाहून तू स्वेच्छेने आपल्या देहाचा त्याग केला. यामुळे रुद्रदेव अतिशय दुःखित झाले आहेत. ते खूप दुःखी आहेत. तसेच तुझ्या इथे येण्याने देवतांची इच्छाही अपूर्ण राहिली आहे. म्हणून हे जगदंबे, तू पुन्हा पृथ्वीवर अवतार घे आणि रुद्रदेवांना तुझा पती म्हणून प्राप्त करून घे. म्हणजे या जगाचे कल्याण होऊन सनतकुमार मुनींचे विधानही पूर्ण होऊ शकेल. हे देवी, कृपा करून आम्हा सर्वांवर आशीर्वादांचा वर्षाव करा, जेणेकरून आपण सर्व सुखी होऊ आणि महादेवजी पुन्हा सुखी होतील. कारण ते तुमच्यापासून वेगळे झाल्यामुळे खूप दुःखी आहेत. कृपया आमचे हे दुःख दूर करा. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, असे बोलून सर्व देव पुन्हा भगवती देवीची आराधना करू लागले. त्यानंतर ते हात जोडून शांतपणे उभे राहिले. तेव्हा देवी उमा त्यांच्या अनन्य स्तुतीने खूप प्रसन्न झाली. तेव्हा भगवान शिवांचे स्मरण करून ती म्हणाली, हे हरे, हे ब्रह्माजी आणि सर्व देव आणि ऋषी, तुम्हा सर्वांच्या पूजेने मला खूप आनंद झाला आहे. आता तुम्ही सर्वजण आपापल्या निवासस्थानी जा आणि तेथे आनंदाने राहा. मी नक्कीच अवतार घेईन आणि हिमालय मैनांच्या कन्येच्या रूपामध्ये प्रकट होईन. कारण मला चांगले माहीत आहे की जेव्हापासून मी दक्षाच्या यज्ञामध्ये स्वशरीराचा त्याग केला, तेव्हापासून माझे पती त्रिलोकीनाथ महादेव सुद्धा सतत कालाग्नीमध्ये जळत आहेत. ते नेहमी माझीच काळजी करतात. त्यांचा अपमान पाहून मी परत आले नाही. त्यांच्या क्रोधामुळेच मी माझे शरीर तेथे भस्म केले असे त्यांना वाटते. त्यामुळेच त्यांनी अलौकिक वेश धारण केला आणि नेहमी योगामध्ये मग्न असतात. त्यांना आपल्या प्रेयसीचा वियोग सहन होत नव्हता. म्हणून त्यांची ही एक इच्छा आहे की मी पुन्हा पृथ्वीवर अवतार घ्यावा, जेणेकरून आमची पुन्हा भेट होऊ शकेल. महादेवांची इच्छा माझ्यासाठी नेहमीच सर्वतोपरी आहे. त्यामुळे मी नक्कीच हिमालय कन्या म्हणून अवतार घेईन. अशा रीतीने देवतांना भरपूर आश्वासन देऊन जगदंबा देवी तिथून अंतर्धान पावली. त्यानंतर श्रीहरी आणि इतर देवतांचे मन आनंदले आणि ज्या ठिकाणी देवीचे अनेक वेळा दर्शन झाले त्या ठिकाणी ते नमस्कार करून आपापल्या निवासस्थानी परत आले. पुढे नारदांनी विचारले, हे सृष्टीकर्ता, देवता अंतर्धान झाल्यानंतर आपापल्या निवासस्थानी गेल्यावर पुढे काय झाले? हे प्रभू, कृपया मला पुढील कथा सांगा. तेव्हा ब्रह्माजी म्हणाले, हे नारद, जेव्हा देवी जगदंबा तिथल्या सर्व देवतांना आणि हिमालयाला आश्वासन देऊन तिच्या लोकी परत गेली, तेव्हा श्रीहरी विष्णूने मैना आणि हिमालयाला देवी जगदंबा प्रसन्न करण्यासाठी स्तुती करण्याला सांगितले. त्याचवेळी देवीचे भक्तिभावाने चिंतन करण्याचा आणि तपश्चर्या करण्याचाही उपदेश करून भगवान विष्णू सर्व देवतांसह वैकुंठाला गेले. मैना आणि हिमालय दोघेही देवी जगदंबेच्या अमृतमय आणि शुभ स्वरूपाचे नियमित चिंतन करत आणि तिच्याच पूजेमध्ये तल्लीन राहिले. मैनाला देवीचा आशीर्वाद मिळावा म्हणून ती भगवान शंकरांसोबत तिची पूजा करत असे. ती ब्राह्मणांना दान आणि दक्षिणा द्यायची. आपल्याला कन्येच्या रूपामध्ये देवी दुर्गा प्राप्त व्हावी या इच्छेने हिमालय आणि मैना यांनी चैत्र मासापासून तब्बल 27 वर्ष देवीची नित्य पूजा केली. मैना अष्टमी तिथीचे व्रत करून लाडू, खीर, पिठी घालून नवमी साजरी करी. त्यांनी गंगेच्या काठावर दुर्गादेवीची मूर्ती बनवली होती. ती नेहमी नियमानुसार त्यांची पूजा करत असे. मैना उपवास करताना देवीची पूजा करायची. कधी ती पाणी पिऊन तर कधी वायू भक्षण करून उपवास पूर्ण करायची. जगदंबा देवीची 27 वर्ष भक्तिभावाने पूजा केल्यावर ती प्रसन्न झाली आणि मग देवी जगदंबेने मैना आणि हिमालयाला प्रत्यक्ष दर्शन दिले. देवी जगदंबा म्हणाली, हे गिरिराज हिमालय आणि राणी मैना, तुम्हा दोघांच्या तपश्चर्येने मी अत्यंत प्रसन्न झाले आहे. म्हणून
तुम्हाला हवे ते वरदान तुम्ही मागू शकता. हे हिमालय, तुझ्या तपश्चर्येने आणि व्रताने मला खूप आनंद झाला आहे, म्हणूनच मी तुम्हाला इच्छित फळ देणार आहे. मग मैना देवी दुर्गाला भक्तिभावाने नमस्कार करून म्हणाली, हे देवी जगदंबे, तुमचे प्रत्यक्ष दर्शन घेऊन आम्ही धन्य झालो. हे देवी, मी तुझ्या या स्वरूपाला नमन करते. आई, तू आमच्यावर नेहमी प्रसन्न राहा. मैनाचे बोलणे ऐकून दुर्गादेवीला खूप समाधान वाटले आणि तिने मैनाला मिठी मारली. देवीला मिठी मारताच मैनाला तिच्या स्वरूपाचे ज्ञान झाले. मग मैना देवी जगदंबेला म्हणू लागली, हे माते, मी तुला वंदन करते. तू माया आहेस, तू योगनिद्रा आहेस. तू तुझ्या भक्तांचे दुःख दूर करतेस. तू तुझ्या भक्तांना अज्ञानाच्या अंधकारातून मुक्त करून ज्ञानाचा प्रकाश प्रदान करते. मी एक नगण्य स्त्री, तुझा महिमा कसा वर्णन करू शकते. तू निराकार आणि अदृश्य आहेस. तू शाश्वत शक्ती आहेस. तू परमयोगिनी आहेस. हे माते, तुझ्या इच्छेनुसार तू रूप धारण करतेस. जग निर्माण करणारे, वाढवणारे आणि नष्ट करणारे सुद्धा तूच आहेस. हे देवी, मी तुला वंदन करते. तू आमच्यावर नेहमी प्रसन्न राहा. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, मैनाने भक्तिभावाने केलेली स्तुती ऐकून देवी म्हणाली, हे मैना, तू इच्छित वर माग. तू जे मागशील ते मी तुला नक्कीच देईन. देवी जगदंबेचे हे शब्द ऐकून मैना अतिशय प्रसन्न झाली आणि ती म्हणाली, हे देवी, तुला नमस्कार असो. हे माते, तू सर्वांना मनोवांछित फल प्राप्त करून देते, म्हणून मी तुला वरदान मागते. तुम्हाला बलवान आणि शूर असे 100 पुत्र दे, ज्यांना दीर्घायुष्य लाभेल. त्यानंतर मला एक कन्या दे, जी तुझेच रूप असेल. हे आई, तू सर्वांचे काम पूर्ण करणारे आहेस. देवतांच्या कार्यसिद्धीसाठी तू रुद्रदेवांची पत्नी बन आणि तुझ्या कृपेने या जगाला आशीर्वाद देण्यासाठी तू माझी कन्या म्हणून जन्म घे. मैनाचे हे बोलणे ऐकून भगवती देवीला हसू आले. तेव्हा सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी ती देवी हसत मुखाने म्हणाली, मैना, तुझ्या भक्तीने केलेल्या तपश्चर्येने मला खूप आनंद झाला आहे. तू सांगितलेले वरदान मी नक्कीच पूर्ण करेन. सर्वप्रथम मी तुला 100 शक्तिशाली पुत्रांची आई होण्याचे वरदान देते. त्या 100 पुत्रांमध्ये पहिला जन्मलेला पुत्र सर्वांमध्ये शक्तिशाली आणि पराक्रमी असेल. त्यानंतर मी स्वतः तुझ्या पोटी तुझी कन्या म्हणून जन्म घेईल. असे बोलून जगतमाता परमदेवी जगदंबा तिथून अंतर्धान पावली. तेव्हा माहेश्वरीकडून अपेक्षित फळ प्राप्ती झाल्याने ते खूप आनंदले. त्यानंतर ते आपल्या घरी परतले. घरी परतल्यावर मैनाने पती हिमालयाला तिची तपश्चर्या पूर्ण झाल्याबद्दल आणि मिळालेल्या आशीर्वादाबद्दल सांगितले. हे ऐकून हिमालयाला खूप आनंद झाला. मग दोघांनाही त्यांच्या भाग्याचा हेवा वाटू लागला. कालांतराने मैना गरोदर राहिली आणि तिने एका पुत्राला जन्म दिला, ज्याचे नाव होते मैनाक. पुत्राच्या जन्माची ही बातमी ऐकून हिमालयाला मोठा आनंद झाला आणि त्यांनी संपूर्ण नगरामध्ये मोठा उत्सव आयोजित केला. त्यानंतर पुढे आणखी 99 पुत्रांचा जन्म झाला. या सर्वांमध्ये मैनाक हा मोठा बलवान होता. त्याचा विवाह नागकन्याशी झाला. जेव्हा इंद्रदेव जेव्हा पर्वतांवर रागावले, क्रोधित झाले, तेव्हा मैनाक समुद्राच्या आश्रयाला गेला. त्यावेळी पवनदेवाने मैनाकची सहायता केली. तिथे त्याची सागराशी मैत्री झाली. त्यांच्यानंतर प्रकट झालेल्या सर्व पर्वतांमध्ये मैनाक पर्वताला पर्वतराज म्हणतात. आणि श्रोतो, याचबरोबर हा भाग इथे समाप्त होत आहे. उर्वरित शिवकथा पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.